सकाळी सकाळी असा छान पौष्टिक नाश्ता आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम आणि आपल्याला पूर्वतयारी काहीच न करता जर असा नाश्ता बनला तर नाश्ता सुद्धा खूप छान लागते आणि दिवस सुद्धा आपला खूप सुंदर जाते. तर मी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथं सर्वात पहिले मी 1 कप रवा घेतला, त्यानंतर 1/4 कप दही घेत आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. इथे मी अर्धा कप पाणी घेतलं. एकच वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपल्याला. आज आपण रव्याचे आप्पे बनवत आहे. अगदी इन्स्टंट होतात आणि आपल्याला पूर्वतयारी काहीच न करता चवीला सुद्धा अगदी छान होतात. तर इथे आपल्याला पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ नाही तर जास्त घट्ट नाही, असं मध्यम याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं. आज आपण मस्त साऊथ इंडियन टमाटर चटणी सुद्धा बनवत आहे. तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलं, 1 चम्मच जिरा टाकून घेत आहे. त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतला, तो यामध्ये टाकून घ्यायचा. ही टमाटरची चटणी 2 दिवस सुद्धा राहते आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागते. सेम जशी आपल्याला साऊथ इंडियन मध्ये भेटते तशीच ही टमाटरची चटणी तयार होते. तर एक कांदा टाकला, कांदा आपल्याला छान थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतला. ही चटणी तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही टमाटर यामध्ये 2 सुद्धा टाकू शकता. लसणाच्या पाकळ्या टाकल्या 3 ते 4. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर खड्या मिरच्या टाकल्या 2. ह्या मिरच्या कमी तिखटाच्या आहे म्हणून 2 टाकल्या. जर जास्त तिखटाच्या असेल तर एकच टाका. त्यानंतर मीठ टाकलं अर्धा चम्मच आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टमाटर सॉफ्ट करून घ्यायचे. 2 मिनिटं झाकण ठेवायचं. परत एकदा चेक करायचं की टमाटर सॉफ्ट झाले की नाही ते. टमाटर सॉफ्ट नसतील झाले तर परत एकदा आपल्याला झाकण ठेवून परत 2 मिनिटं आपल्याला टमाटर सॉफ्ट करून घ्यायचे. ही चटणी बाकीच्या साऊथ इंडियन जेवणामध्ये सुद्धा खूप छान लागते, इडली सोबत, डोस्यासोबत. तर इथे टमाटर छान गाळ झालेला आहे. हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये आपल्याला थंड केल्यानंतरच मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचा. त्यानंतर 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटानंतर बॅटरला अगदी परत एकदा आपण विक्सच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून घेऊ. रवा पाणी खूप ऑब्झर्व करते, त्यामुळे थोडंसं पाणी अजून टाकून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाका. चिली फ्लेक्स टाकून घेत आहे अर्धा चम्मच. नंतर टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि कांदा तोही सुद्धा बारीक कट करून घेतला. कोथिंबीर, यामध्ये तुम्ही गाजर, बीट, पुन्हा ढोबली मिरची अशा भरपूर साऱ्या भाज्या घालू शकता. पण उन्हाळ्यामध्ये एवढ्या सर्व भाज्या मिळणं शक्य नाही, त्यामुळे माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी यामध्ये भाज्या टाकून घेतल्या आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर विनो टाकली अगदी छोटा चम्मच भरून आणि एकदा 2 ते 3 थेंब पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर टाकलं तरी चालते. मिक्स करून घ्यायचं एक वेळेस. छान मिक्स करून घ्यायचं. विनो छान मिक्स झाली पाहिजे. त्यानंतर आप्पे पात्र घेतलं आणि आप्पे पात्राला पूर्ण तेलाने ग्रीस करायचं. जेव्हाही पहिलं पडतं तुम्ही आप्याचं टाकसा तेव्हा तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, जेणेकरून आप्पे अगदी छान अलगद निघतात. आणि नंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही परतन आप्याचं टाकसान तेव्हा तेल कमी टाकलं तरी चालते. तर छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि छोट्या चम्मचच्या सहाय्याने छान आप्पे टाकून घ्यायचे. तर इथे मी पूर्ण आप्पे टाकून घेतले. गॅस लो टू मीडियम ठेवायचा, हाय ठेवायचं नाही तर कमी पण ठेवायचं नाही. झाकण ठेवून एक साईड होईपर्यंत आपल्याला 5 ते 6 मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर टमाटर चटणी बनवून घेऊया. तर सारण इथं पूर्ण थंड झालेलं आहे, ते आपण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर पूर्ण सारण मी इथे टाकून घेतलं आणि त्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेत आहे. नंतर मिक्सरच्या भांड्याला छान बारीक करून घ्यायची.
बघू शकता छान अशी बारीक करून घ्यायची. ही चटणी 2 दिवस राहते, फ्रीज मध्ये राहते आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा 2 दिवस अशी छान चटणी राहते ही, त्यामुळे खराब सुद्धा होत नाही. त्यानंतर तडका पॅन घेतलं, 1 चम्मच तेल टाकून घेत आहे आणि अर्धा चम्मच राई टाकून घेत आहे. 1 खडी मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. ही तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा. चटणी आपली छान तयार आहे. आप्याला चेक करूया, 5 ते 6 मिनिटं झाली तर एक साईड छान झालेली आहे आप्याची. आप्पे आपण एकदा पलटून घेऊ. दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान अशीच भाजून घ्यायची आहे. बघू शकता कलर किती छान आलाय ते, आणि टेस्टला सुद्धा इतके छान होतात की पोट भरेन पण मन भरणार नाही, इतकी टेस्टी हे आप्पे तयार होतात. दुसरी साईड जेव्हा आपल्याला भाजून घ्यायची तेव्हा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आप्पे हे सॉफ्ट होतात. जर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही झाकण ठेवू शकता. दोन्ही साईड छान आप्पे भाजून घेतले आणि आप्पे छान आपले तयार आहे. तर तुम्ही सुद्धा हा चटपटीचा नाश्ता नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक छानसा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सकाळच्या नाश्त्याला किंवा इव्हिनिंग स्नॅक्सला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. पटकन होते आणि सर्वांना आवडते सुद्धा. पौष्टिक सुद्धा. यामध्ये आपण दही वगैरे वापरलेलं आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही खाणं अगदी पौष्टिक असते. बघू शकता टमाटरची चटणी, आप्पे छान आपला नाश्ता तयार आहे. तुमची आप्पेची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.